नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या घरावर काही बाधा झाली असेल किंवा काहीतरी दोष असतील तर ते कसे ओळखावे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मित्रांनो, असे 4 संकेत आहेत जे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ज्या संकेतानुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या घरावर कोणती बाधा झाली आहे का किंवा काही दोष आहेत का. मित्रांनो, काही वेळेस काय होते की आपल्यावर पितृदोष असतात, सर्पदोष असतात, ग्रहदोष असतात किंवा अन्य दोष असतात आणि ह्या दोषांमुळे आपल्या घरात काही ना काही चुकीचे वाईट होत असते. आपल्या आयुष्यात समस्या, संकट, दुःख, अडचणी येत असतात या दोषांमुळे आणि या बाधामुळे. या बाधा भरपूर प्रकारच्या असू शकतात. कोणीतरी केलेली बाधा असू शकते किंवा आपोआप झालेली बाधा असू शकते. आपोआप झालेली बाधा ही आपल्या चुकांमुळे होत असते. ज्या आपण घरामध्ये चुका करत असतो त्या चुकांमुळे अशा बाधा होऊ शकतात. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत असे 4 संकेत जे स्पष्टपणे आणि सोप्या रीतीने तुम्ही ओळखू शकता. आणि यातले पहिले जे संकेत आहे ते म्हणजे जर घरात तुमच्या कोणीतरी खूप आजारी असेल, खूप दवाखाने फिरलेत, भरपूर डॉक्टरांना दाखवलं, पण तरी त्या व्यक्तीला फरक पडत नाही, आजार ओळखून येत नाही, पण आहे आजार आहे, व्याधी आहे आणि त्यांना पीडा आहे, तर अशा वेळेस तुमच्या घरावर बाधा असू शकते किंवा त्या व्यक्तीला कोणता तरी दोष असू शकतो किंवा तुमच्या घरावर कोणता तरी दोष असू शकतो. दुसरे, घरातले अन्न म्हणजेच जेवण बेचव लागणे. घरातील महिला कितीही प्रयत्नांनी ते अन्न चविष्ट बनवत असेल पण घरातल्या लोकांना ते बेचवच लागत असेल, त्याला चवच नसेल, तर समजावे की तुमच्या घरात सुद्धा कोणती तरी बाधा झाली आहे किंवा कोणता तरी दोष आहे. मित्रांनो, तिसरे संकेत, सगळ्या कामांमध्ये अडथळे येणे, काम यशस्वी न होणे, काम मध्येच थांबणे किंवा कुठेतरी पैसा अडकणे, हे पण बाधा किंवा दोष असल्याचे संकेत आहेत. मित्रांनो, शेवटचं, घरात कारण नसताना वादविवाद, भांडण किंवा कटकटी होणे, काहीच कारण नसताना एकमेकांमध्ये वाद होणे, हे पण बाधा किंवा दोष असण्याचे संकेत आहे. आता हे 4 संकेत आहे ज्यानुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या घरावर बाधा झाली आहे किंवा कोणता तरी दोष झाला आहे. आणि असं जर तुमच्या घरात होत असेल आणि तुम्ही ओळखून घ्याल की आता आमच्या घरावर बाधा झाली आहे किंवा कोणता तरी दोष झाला आहे, तर सरळ एकच उपाय करावा. दररोज संध्याकाळी तुमच्या घरात श्री स्वामी समर्थ यांच्या नित्यसेवा या पोथीमध्ये कालभैरव अष्टक दिलेलं आहे. ते दररोज संध्याकाळी 1 वेळेस वाचायला सुरुवात करा. दररोज वाचा कालभैरव अष्टक. तुमच्या घराचे रक्षण होईल, कोणतीही बाधा राहणार नाही आणि नसेल तर होणार नाही. कोणताही दोष त्या कालभैरव अष्टकासमोर टिकणार नाही. जर अशा काही बाधा आहेत, असे काही संकेत तुम्हाला दिसत आहेत, तर तुम्हीही कालभैरव अष्टक दररोज संध्याकाळी 1 वेळेस वाचायला घरात सुरू करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.